आई काय करत काय होतो? काही नाही हो बाई, बाहेर गेली होती. कुठे गेली होती? हो बाई, सोनाराच्या दुकानात गेली होती. सध्याच आली. कासाठी गेली होती? अहो नाही बाई, आता रुपूबाईच्या पोरीचं बारसं नाही का आपल्या, तर त्या पोरीसाठी हातातले मनगटे करून आणले म्हटलं चांदीचे. हो का बाई? हो बाई ना, मनगटे करून आणले, मस्त आहेत, जाडे जाडे चांगले मनगटे करून आणले पोरीसाठी. आणि आता एखादा फरक मला घेतो म्हटलं पोरीला, आणि तिला साडी घेतो आणि बॉल ड्रेस घेतो. साडी गिडी आणली का? नाही हो माया, घ्यायचीच बाकी, अजून कपडे घ्यायचे बाकी आहे. हे मनगटे आणले माय बाई चांदीचे बनवून पोरीसाठी. पावते बरं कसे आहेत तर? हे पाय पाय, मस्त दिसत आहे ना, पाय जाळे जाळे आहे मस्त. हो आई मस्त आहे, लय सुंदर आहे मनगटे तर. पाय तो आज संध्याकाळी जातो आणि तिला साडी आणतो, पोरीला एखादा फरक मराक आणतो आणि बॉल ड्रेस घेतो. तू येऊ राहिली ना? हो ना, यायला येऊ दे ना. हे ड्युटून आले की ताईला विचारतो ना. आता माय बाई विचारलंच नाही का अजून? नाही बोलणंच नाही झालं त्याच्यासोबत. आता ड्युटून आले ना, तर ड्युटून आल्याबरोबर ताईला विचारतो. एकटीच नको येशील, बॉल बी घेऊन येशील सोबत? हो हो, ताईला बी घेऊन येईन ना. तू काय घेतो तर मग? मी काय घेऊ? एक काम कर ना, ते पायातले चाळ नसतात का, ते घेऊन घे ना. चांदीचे मस्त बी वाटतात. बाईला एखादी साडी घेऊन घ्यायचो आणि तिच्या पोरीला एखादा ड्रेस आणि बॉल एखादा ड्रेस, नाही तर शर्ट पीस बी दिलं तर चालते. पाहतो ना आता. कधी पाहतो बाई? एक काम कर, तू आपल्या घरी 1-2 दिवस पहिले येऊन जाय, मग इथूनच बाईले साडी गिडी जे घ्यायचं आहे तुला ते घेशील, आणि त्या छोट्या बाईले काही चांदीचं काही चाडगीड करून घेशील, नाही का? या कादान तुला राहिली बी भेटीन थोडंसं, नाही का? हो आई, हे पण बरोबर आहे तुझे. पाहतो मी. अक्षयजी आले ड्युटीहून की ताईला म्हणतो की मला सोडून द्या म्हणतो आई बाबाची इथं, तुम्ही टायमावरून जासान म्हणून बारशाच्या टायमाला. मग एक काम करू, आपण माघारूनच चाललं जाऊ बाईच्या घरी, आणि बॉय येतील मग तिकडे, नाही का? हो असंही चालते. मग येऊन जायचं उद्या. थांब नाही, उद्या ताईला ड्युटीहून बोलतो ना या विषयावर त्याच्यासोबत. ताईला सोडून मागा नाही लागेल का? ताईला म्हणा लागेल ना माहेरी मला उद्या सोडून द्या म्हणून. बरं. पैसे गिसे बी मागा लागेल ना ताईले? रुपबाईच्या पोरीला काही चांदीचं भांडं, बाईला साडी गिडी हे ते घ्या नाही लागेल का? बरं, मग तुला काय बोलायचं आहे तू बोलून घे, उद्या येऊन जा मग. हो आई हो, उद्या येतो मग. बरं ठीक आहे, ये मग उद्या. हो येतो मग उद्या. हो नाही येतो ना. बरं ठीक आहे. कंचन, अरे आले का तुम्ही? कोण आलं बाई? बुवा आले का? हो आई, अक्षयजी आले. बरं बरं, बोल तू बुवासोबत, फोन कट कर, मग करीन तुला फोन. हो आई ठीक आहे, ठेव फोन, मग करीन तुला फोन. हो हो, बोलून घे तू. आले का तुम्ही ड्युटीवरून? हो, कोणाचा फोन होता आता? कोणाचा नाही वा, आईचा फोन होता. आईसोबत व्हिडिओ कॉलवर बोलत होती. आता रुपूबाईच्या पोरीचं बारसं आहे ना, तर आईनं रुपूबाईच्या पोरीसाठी हातातले चांगले मनगटे केले चांदीचे, तर आई तेच दाखवत होती व्हिडिओ कॉलवर, तो पाहत होती. असं असं, कोणती ते तुझ्या मावशीची पोरगी का? हो हो, तुम्ही लग्नात नाही भेटले होते ना रुपूबाईले, आणि बापूसोबत बी बोलले होते. बापू बी पाहिले ना तुम्ही ना माई? हो हो, त्या भाऊचा स्वभाव बी चांगला आहे आणि त्या ताईचा स्वभाव बी चांगला आहे. किती वेळा त्याच्या घरी बोलवलं ताईनं आपल्याला, पण आपलं जाणं नाही झालं. हो, लय वेळा बोलवलं ताईनं, एक बार जाणं नाही झालं ताईच्या इथं. मग आता रुपूबाईच्या पोरीचं बारसं आहे, बारशाला बोलवलं आपल्याला, तर चालसान ना? हो हो, जाऊ ना. कधीच आहे? 27 तारखेचं आहे बारसं. असं असं, जाऊ ना मग, जाऊ. आईला एक बार विचारायला लागेल पण. तुमच्या आईला विचारसान ना, तुमच्या आई नाहीच म्हणत, मला माहीत आहे ना. आई काऊन नाही म्हणत? तुमच्या आईचं तसंच आहे. मी ना कधी माझ्या रिश्तेदारामध्ये जायचं म्हटलं ना, तुमच्या आई नाहीच म्हणते, मला नाहीच म्हणते. आणि तुमच्या आईला काय वाटते काय नाही, तुम्हाला कधीच माझ्या रिश्तेदारामध्ये येऊ नाही देत तुमची आई. नाही नाही कंचन, असं काही नाही आहे. तुला आईच्या बाहेर गलतफहमी झाली. आईला चांगली आहे, आईला काही नाही वाटत असं. कधीतरी जाऊ देते काय? रुपूबाईच्या इथं किती वेळा म्हटलं जायचं आहे, आईनं एक बार बी जाऊ दिलं का तुमच्या? अरे जेवढ्या वेळा जायचं म्हटलं तेवढ्या आईची तब्येतच खराब झाली, तर कधी कोणतंच काम आलं तर कधी काय झालं. असं जायचं म्हटलं की जाणं नाही होत ना, कामानिमित्तच कोणाच्या घरी जाणं होते. मग आता कामानिमित्तच चाललो. तिच्या पोरीचा बारसा आहे, तर मग आता जाऊ देईन का तुमच्या आई? काऊन नाही जाऊ दे? जाऊ दे. पाहू मग आता. पाहिजे तूच पाहिजे. बरं, मी काय म्हणते, 27 तारखेचा बारसा आहे ना, तर मी उद्या चालली जातो मग. अरे 27 तारीखचं बारसा आहे, तू उद्याच काय जातो? अरे रुपूबाईच्या घरी नाही चालली, आईच्या इथं जातो म्हटलं. कसं आईच्या इथं 2 दिवस राहतो, मग आई मी बाबा आम्ही रुपूबाईच्या इथं चालला जाऊ, तुम्ही सीधे मग तिथंच येऊन जासान रुपूबाईच्या घरी. असं नाही चालन का? मला 2 दिवस आईच्या इथं राहिले भेटल. तसे लय दिवस झाले आईच्या इथं गेलीच नाही मी. 2 दिवस आईच्या इथं राहणं बी होईन, तिथं आराम बी होईन माया. इथं काय बाप्पा काम 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 निरा, थोडासा जीवाला आराम नाही आहे मायावाला. पोरीले माहेरीच आराम भेटते. 2 दिवस राहीन म्हटलं आईच्या इथं. बरं, काही हरकत नाही, तसं कर. चालली जाय, 2 दिवसाची गोष्ट आहे ना. हो, मग रुपूबाईच्या इथं 27 तारखेचा दिवस आपला मोडून जाईल, तिथं 1 दिवस मुक्काम करू, मग मुक्काम झाला की सीधा मग आपण आपल्या घरी, नाही का? हो हो, चालते, तसंही चालते. मला तर काही प्रॉब्लेम नाही आहे, पण आईला विचारलं लागेल बा एक बार. का मग हर चीज का तुम्हाला तुमच्या आईलाच विचारायला लागते का? काही झालं आईला विचारलं लागन, आईला विचारलं लागन. नाही असं नाही आहे, आईला विचारायच लागन, पण आई मोठी आहे घरातली, हर गोष्ट आईला विचारून करा नाही लागन का? आईला सांगा नाही लागन का? आई काय म्हणून मग मला काही विचारलं नाही, काही सांगलं नाही, आणि सीधा हा आपल्या बायकोला घेऊन चालला त्याच्या सासरवाडीले, असं होईल नाही का? मग आणि आईला एक बार विचारण्यात काय हरकत आहे? आई नाही थोडं ना म्हणणार आहे. बरं ठीक आहे बा, तुमची तशी मर्जी, पण मला कोणी हालतमध्ये उद्या माहेरी सोडून द्या तुम्ही. अरे हो ना, हो म्हटलं ना, हो तर हो.
बरं ठीक आहे. जा तुम्ही हातपाय तोंड धुवा, मी तुमच्यासाठी चहा मांडतो. बरं ठीक आहे. हां बोल बाई रजनी, काय करू राहिली बाई? झाला का स्वयंपाक गिंपाक, जेवण झाले? नाही बाई, स्वयंपाक गिंपाक नाही झाला अजून. नाही काहून ना? काही जास्त स्वयंपाक नाही बनवायचा आहे. हो का? माझी सासू नाही आहे घरी, माझी सासरीही नाही आहे घरी, आम्ही दोघंच नवरा बायको आहोत. म्हणून दोघापुरता स्वयंपाक बनवायचा आहे. आता काही स्वयंपाक नाही बनत, नाही ज्वारीला स्वयंपाक बनवायची, खिचडी टाकून देतो. हो बाई, दोघंच जण आहे तर काय कुठं करत बसतं स्वयंपाकाचा. खिचडीचा कुकर लावून दे. तशी कुठे गेली तर ते कोण? ते तुझी सासू. हां ते लोक का? ते लोक लग्नाला गेले. आता नाही बाई, कोणाच्या लग्नाला गेले? माझ्या सासरा आहे ना, तर माझ्या सासऱ्याच्या भाषेच्या पोरीच्या लग्नाला गेले. हो का? वा, मग बुडाबुडी दोघंही गेले का? हो दोघंही गेले. चल नाही बाई, बरं आहे, मामागा टेन्शन नाही मग. हां टेन्शन नाही आता मामागं. तर आता विचार करत होती, आता घरी एकटीच म्हटलं बोर होतो, तर एक काम करतो, 2-3 दिवसासाठी येऊन जातो आई घरी मी. तसंही आता घरी कोणी तर आहे नाही, तर येऊ का म्हटलं 1-2 दिवसासाठी घरी. आता नाही बाई रोशनी, अशी कशी गोट कुठवली तू? तुला का विचार लागते का? हां यासाठी विचार लागते का तुला? तुझंच घर आहे, कधी बी ये. याच्यात का विचार लागते का येऊ का म्हणून? आता नाही बाई, मी आली की तू सुनीला तोंडच फुगून घेते, काही बोलत नाही ना काही नाही. तिला वाटते फालतू आली ना. फुगू दे ना तिला तोंड, किती फुगत त्या. तुझ्या मायबापाचं घर आहे, हक्का नेशील तू इथं. जोपर्यंत तुझे मायबाप आहे तोपर्यंत तुला काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. तू कधी ये, कधी जाय, कधी राय, काही तुला कोणी म्हणणार नाही, कोणी बोलणार नाही, कोणी टोकणार नाही. तुझ्या घर आहे. तिला काय भेटतं का तू? हां भेटतं का तिला कोण घेईन तेव्हा? येऊन जाय, तू येऊन जाय. कधी उद्या येतं ना? हो उद्या येतो. दादाला पाठवू का तुला घ्यायला? नाही दादाला काही पाठवू नको मला घ्यायला, बॉस सोडून देतील मला. बोलली का तू बॉससोबत? हां बोलली मी त्याच्यासोबत. म्हटलं आता घरी कोणी नाही आहे, मी बोर होतो म्हटलं एकटी घरी, तर मला माईच्या घरी सोडून द्यायचं. हा म्हणत होते. चल चांगलं आहे मग. बोल थांबा म्हणा 1-2 दिवस. नाही त्याची ड्युटी आहे, ते नाही थांबू शकत. मी राहीन 3-4 दिवस. नाही बाई, 3-4 दिवस सोडून 1 हप्ता राह माय, 2 हप्ते राह, 1 महिना राह, तुला कोण म्हणणार आहे, कोण बोलणार आहे, कोण टोकणार आहे तुला? बस हो, माय म्हणायच्या गोष्टी आहेत सऱ्या. भावजे आली की सर माहेरचं वातावरण बदलून जात असते. पहिले तशी नव्हती म्हणत होतो. आता पहिल्यासारखं राहिलं का नाही आई? जेव्हापासून भावजे आली तेव्हापासून पहिल्यासारखं राहिलं का काही? आता तसं झालेलं आहे. जर ननद 1-2 दिवस राहिली तर मग भावजेला असं वाटते कधी जाते. पहिल्यासारखं नाही राहिलं ना आता, बदललं सर. काही नाही बदललं. जोपर्यंत तुझे मायबाप आहे तोपर्यंत काही नाही बदललं त्यासाठी. ये मग उद्या तू बॉय राहिले घेऊन. हो ते येतील उद्या घेऊन मला. बरं ठीक आहे. बरं आई ठेवतो फोन. बॉ आले. हो ठेवतो. चल नाही बाई, माई पोरगी येईन आता या बारीन माई पोरगी आली ना, तर पोरीला 1-2 हप्ते जाऊच नाही देत. मागच्या बारीन तशी उभ्या आली, उभ्याच गेली बिचारी. काही राहिली नाही भेटलं पोरीला. या बारीन आली ना तर 2 हप्ते जाऊच नाही देत म्हटलं पोरीला. मी बॉले सांगून देईन मी पहिलेच, 2 हप्त्याने या म्हणे पोरीला घ्यायला. 2 हप्त्याच्या खाली येऊ नका म्हणे बापा, 2 हप्ते राहू द्या माघारी. तेवढाच पोरीला आराम करायला भेटेन इथं. मायबापाच्याच इथं पोरीला आराम करायला भेटते. तिथं कोणता आराम करायला भेटते माय पोरीले? थोडंसं लेटायला नाही भेटत नाही बाई. इथं कामच आहे ना पोरीच्या मागं. इथं येईन तर पोरीला आराम करायला तरी भेटेन थोडा. चल नाही बाई, बरी माई पोरगी उराली. आता ही खुशखबरी कोणाला सांगू? आईला सांगतो की आपली रजनी उराली म्हणून 1-2 हप्त्यासाठी. आई बी एकदम खुश होऊन जाईल. आई ओले के पहला प्यार भर के आंखों में खुमार, जादू नगरी से आया है कोई जादूगर. आता माहिती इथं आई वर. आता नाही बाई वा रंजना, लस खुश दिसू राहिली तू. काय झालं माहिती? खजाना सापडला काय? काय झालं, कोण एवढी खुश आहे? आई तू खबर ऐकशील ना, तू बिले खुश होऊन जाशील. आता नाही बाई, सांग ना लवकर, काय खबर आहे? अहो आई, रजनी येणार आहे आपल्यासोबत राहिले 1-2 हप्त्यासाठी. आता नाही बाई, खरं का? हो आई खरं. चल नाही बाई, चांगली खबर दिली होती ना. मला ते एकदम खुशच करून टाकलं. का हो, तिची खरंच सासू कशी काय उभी राहील तिला? तिची सासू तर मोठी टेटर आहे ना बाई. हो आई, तिची सासू घरी नाही आहे, गावाला गेली आहे सासू बिन सासरा बी. मग रजनी एकटीच आहे घरी. तर मग रजनी म्हणे बोले मी एकटी आहे म्हणे बाप्पा घरी, मला काही गमती नाही म्हणे, तर मी माईच्या इथं जातो म्हणे. तर बुवा म्हणे ठीक आहे जाय म्हणे. म्हणून उद्या बुवा घेऊन राहील तिला. चांगला आहे. तेव्हाच पोरीला आराम करायला भेटेल नाही बाई. तिथं कायचा आराम करणं होते माय बाई पोरीचा. काम आहे नाही आपल्या पोरीच्या मागं तिथं. म्हणून राहील ते 4-5 दिवसासाठी राहिली. पण आता तिला 1-2 हप्ते काही पाठवतच नाही मी. पाठवू नको नाही बाई, 1-2 हप्ते चांगला आराम करू दे पोरीला आपल्या घरी. पोरीला मायबापाची इथं आराम करायला भेटते. मग नाही तर काय, कोण बुवा आणून सोडत आहे का? हो बुवा आणणार आहे तिला. चांगला आहे. तुझ्या सुनील सांग आज रात्रीच गुलाबजामुन बनवून ठेव म्हणा. कारण की बुवा आता काही थांबणार नाही. बुवा जेवण केलं की निघीन, तर त्याच्यासाठी गुलाबजामुन वगैरे बनवून ठेव म्हणा. तसे बी आपल्या रजनीला गुलाबजामुन लय आवडतात. होय, म्हणून तिच्यासाठी त्या सुनील सांग गुलाबजामुन बनवून ठेव म्हणा. होय सांगतो ना. आणि तसं बी किराण्यात मी गुलाबजामुनचं पाकिट आणलं होतं, तसंच आहे ठेवलेलं. काही कंचननं बनवलं नाही. त्या सुनील म्हणा ते आता बनव म्हणा. होय बनवायला लावतो तिले, आज रात्रीच गुलाबजामुन बनवायला लावतो. बरं ठीक आहे. कंचन काय करू इथं? आवाज दे तिले. काय माहिती तिच्या रूममध्ये येते. कधी आपल्या रूमात बसूनच राहते का ते? तिथे काही कामधंदे नाही आहे का?
शिल्लकचं काम करणं ते एक नाही होत तिच्याकडे, एक शिल्लकचं काम करणं नाही होत. आवाज दे जरा तिला. होय. आई हा अरे बाप्पा. हा आता तुमच्या दोघांनाच आवाज देत होती मी. काहून काय झालं आई? काय साठी आवाज देत होती? आता बाई इथल्या खुश दिसला तुम्ही. काय झालं? काही खूप मोठी गोष्ट आहे वाटते. काय झालं? हाय ना वा, लय मोठी गोष्ट आहे, लयच मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी तर लय मोठी गोष्ट आहे माय बाई. काय झालं आई? काहून एवढी खुश आहे? हा आता बाई लॉटरी किती लागली काय तुम्हाला? तुम्ही तर बेजान खुश दिसू राहिल्यामध्ये. काय झालं? हो मला कोणतरी सांगितलं होतं माणसानं हमेशा खुश राहायला पाहिजे, खुश राहायला पाहिजे माणसानं. मग तुम्ही कोण सांगितलं म्हणून खुश आहे का काही गोष्ट आहे? सांगतो ना सरळ सांगतो. आई मला बी तुला एक गोष्ट सांगायची आहे. काय गोष्ट सांगायची अरे बापा? सांग. नाही आई, तुला एक गोष्ट विचारू राहिली, तूच सांग. नाही सांगतो, तू सांग पहिले मला, मग सांगतो मी तुला. आई मी काय म्हणून राहिलो होतो, आपल्या कंचनची मावस बहीण आहे ना, आठवण असेल ना तुले? आठवण. ते रुपाली ताई. आठवण. तिचं काय नाव घेऊ राहिला? तिनं माझं भांडणं केलं ते माहिती आहे मला. आता त्या रुपाली ताईला माहित नव्हतं तुम्ही पोराची माय आहे म्हणून. असं बरं माहित नव्हतं? माहित होतं सर तिले, माहित होतं नाटक करत होती. माय बाई काय बेजानं भांडण केलं तिनं तुमच्या लग्नात माझ्यासोबत. आता रुपाली ताईला खरंच माहित नव्हतं की तुम्ही पोराची माय आहे म्हणून. राहू दे माय बाई, तू काही पक्ष नको घेऊ द्यायचा. आजी मी पक्ष नाही घेत आहे, मी सांगत आहे फक्त. जाऊ दे नाही, काय जुन्या गोष्टी घेऊन बसली तू. हो रे, तुला तर त्या सासरवाडीच्या लोकांची लय लागते बापा, लयच लागते. आपल्या लोकांपेक्षा प्रिय तर तुला ते लोक आहेत. आई माझी गोष्ट ऐकशील? सांग. आई त्या रुपाली ताई आहे ना, ताईनं लय वेळा त्याच्या घरी आम्हाला बोलवलं, पण जाणं झालंच नाही त्याच्या घरी. आता नाही बाई काय म्हणणं या पोराचं? जाते का काय त्याच्या घरी? तर मग त्यानं तुला लय वेळा बोलवलं तर मी काय करू त्याच्यात नाही? नाही तू नाही समजू राहिली. तू सांगशील तेव्हा समजील ना. क्लिअर सांग तुला काय म्हणायचं आहे तर. शिदा पॉईंटवर आहे, घुमून फिरून नको सांगू मला काही. आई मी काय म्हणतो, तो रुपाली ताईला आता पोरगी झाली ना, तर पोरीचं बारसा आहे त्याच्या. बारसा आहे तर मग मी काय करू? नाचू? कशी बोलते नाही बाई आता. आपल्या गणगोताचं तर लय वानू सांगते. आता माय गणगोताची गोष्ट आली तर काय ना कशा करू राहिल्या. आताच्या डोळ्यातनी तर माय गणगोत खुपतेच निरा खुपते. सांग ना शिदा काय म्हणायचं तुला, सांग ना. बरं आई मी शिदो सांगतो तुले, 27 तारखेला बारसा आहे. तो कंचनला उद्या मी तिच्या आईबाबाच्या इथं नेऊन सोडून देतो तिच्या माहेरी. कंचन आपल्या आईच्या इथं 2-3 दिवस राहील. मग 27 तारखेला शिदी मग रुपाली ताईच्या इथं जाईन बारशाले. आणि मग मी आपल्या घरून 27 तारखेला रुपाली ताईच्या इथं जाईन. तिथे एक दिवस आम्ही मुक्काम करू. दुसऱ्या दिवशी मी आणि कंचन आम्ही मग घरी वापस चाललो येऊ. तेच सांगणार होतो तुले. असं तुमचे पहिलेच प्लॅन बनलेले आहे ना? मग तुमचे प्लॅन बनलेले आहे तर मला काय विचारू राहिले बापा तुम्ही? मला कोण विचारू राहिले? पहिलेच तुमची प्लॅनिंग बनलेली आहे, कोण किती दिवसासाठी जाईन, कोण किती दिवस राहीन, कुठं किती दिवस राहायचं आहे, मग कधी घरी यायचं आहे. तुम्ही ना तर पुरी प्लॅनिंग बनवून टाकली दोघं नवरा बायकोनं. मला काय विचारू राहिले? मला विचारायची गरज काय आहे? तुम्हाला गरज नाही आहे मला विचारायची. तुम्ही सर्व आपले फैसले स्वतः घेता, तुम्हाला काय विचारू राहिले? आता नाही बाई हो, आता समजलं मला. आता आली माझ्या दिमागात गोष्ट. रंजना मला समजलं, तू सून आणि तुझ्या पोरगा अशा गोष्टी काऊन करू राहिले. समजलं मला. आता ताईनं ऐकलं असेल ना आपली रजनी उराली म्हणून. तिनं म्हटलं असेल तुमची बहीण उराली, मी काही इथं थांबू का? तिचं करायसाठी आहो का मी इथं? पहिलेच तर मामा किती कामं असतात, माझी कामं अजून वाढून जातील. तुमची बहीण उराली, मी नाही थांबत इथं. मला तसंही बादशाला जायचं आहे, मी चालली मामा बापाची इथं पहिलेच. तुमची बहीण उराली इथं म्हणून मी थांबत नाही. अशी गोष्ट आहे बाई, हिनं ऐकलं आपली ननद येऊ राहिली म्हणून ही पाहू राहिली आपल्या मायबापाची इथं. तुला माहिती आहे ना 1-2 वेळा असंच केलं होतं हिनं. बघू आई आता माझा दिमाग लागला, ही अशी गोष्ट आहे म्हणूनच हे आपल्या मायबापाची इथं जायचं ही गोष्ट करू राहिली. माई पोरगी राहिली ना म्हणून मी आपल्या मायबापाची इथं चालली. किती चालू आहे ना बरं हे कंचन, किती चालू आहे ना. मग नाही तर काय, मला पहिल्यापासून माहिती आहे लवशात आहे म्हणून. हे आजी काय सांगू राहिली माझ्या सासूच्या कानात आता. काही ना काही आजी खिचडी पकू राहिली बा. तिनं मा माहेरी जायचं नाव घेतलं की बस झालं, दोघीचे तोंडच फुगून जातात. आई उद्या कंचनला घेऊन जातो मग तिच्या माहेरी, ठीक आहे ना? माहित आहे रे, माहित आहे. ती बायको काऊन जायचं नाव घेत आहे माहित आहे मला समजलं. काय समजलं आई? समजलं. माई पोरगी राहिली ना उद्या. हे ऐकलं असेल ना त्या बायकोनं, ऐकलं असेल. काय उद्या रजनी ताई राहिली? काय आई उद्या बाई उरायली का? हो उद्या माई पोरगी राहिली रजनी. ऐकलं असेल ना त्या बायकोने हे. म्हणून तर तुझी बायको तुला म्हणून राहिली की तुमची बहीण राहिली म्हणून मी इथं थांबत नाही, चालली मी माहेरी. तशी बी माई पोरगी आली ना तर तुझी बायको आपल्या माहेरीत चालली जाते. माई पोरीचं करायची जीवार येते, तिची जीवार येते म्हणून तुम्हाला पोरीने यानं सोडलं ते इथं, म्हणून यानं सोडलं तिनं. ते पहिलेच म्हणते मी नाहीत म्हणते आई. दिसून काही चांगली नाही म्हणते माय. मी आली की आपल्या माहेरी पाहून जाते म्हणते. म्हणून मी येत नाही म्हणते त्या घरी. पहिलेच म्हणे माई पोरगी. तिनं जे म्हटलं होतं ते खरंच झालं. त्या बायकोनं ऐकलं असेल ना माई पोरगी राहिली म्हणून ते हे चालली तिच्या माहेरी. मस्त आहे पण त्या बायकोच नाटक मस्त आहे. आणि तू बी एक नंबर आहे. आपली बहीण राहिली तर आपल्या बायकोला करा नाही लागलं पाहिजे आपल्या बहिणीचं, म्हणून पहिलेच आपल्या बायकोला तिच्या माहेरी नेऊन सोडू राहिला. तू का कमी अज्जात आहे बाप्पा? बरंच झालं बाप्पा, मला 2-3 पोरी नाही आहे, एकोणती एक पोरगी आहे. ते एक पोरगी येते इथं तर त्या बायकोची करायची जीवार येते. आपल्या नवऱ्याचं करायची जीवार येते म्हणून चालली जाते आपल्या माहेरी पाहून. बरंच झालं बाप्पा 3-4 नंतर नाही आहे तिले, नाही तर काय केलं असतं काय मी त्या बायकोनं. नाही आई असं काही नाही, मला कंचन नव्हतं काही असं सांगितलं नाही.
हो आता मला माहीत नव्हतं मला रजनीताई येणार आहे म्हणून. खरंच माहीत नव्हतं. राहू दे वा, राहू दे. ह्या गोष्टी मला नको शिकू तू. या गोष्टी साऱ्या माहीत आहे मला. चांगल्यानं माहीत आहे. नाही आई, कंचन तशी नाही आहे. कंचनला काही माहित नव्हतं. राहू दे रे, तू आपल्या बायकोच्या शिकून आहे. आपल्या बायकोची काही काय नको घेऊ तू. हमेशा आपल्या बायकोच्या शिकून बोलतो. तुला बहिणीचं काही वाटत नाही, आपल्या बायकोचंच वाटते. नाही आई. काय नाही म्हणून राहिला रे, काय नाही म्हणून राहिला तू. माहित नाही आहे का मला? माहित नाही आहे का? जेव्हा बी माझी पोरगी येते नाही तर तेव्हा तुझी बायको म्हणते की मला माहेरी जायचं आहे, आणि तू आपल्या बायकोला माहेरी नेऊन सोडतं. तुला असं वाटते की माझ्या बायकोला जास्त काम नाही करायला लागले पाहिजे म्हणून. तसं बी तू या बायकोच्या डोळ्यात नाही, माझी पोरगी लय खुपते माझी पोरगी. लय राग करते ती बायको माझ्या पोरीचा. तिला माहित झालं असेल ना की माझी पोरगी राहिली म्हणून तर ते चालली आपल्या माहेरी. नाही आई, तिला वाशायला जायचं आहे तुझ्या बहिणीच्या पोरीच्या. नाटक आहे रे बापा, सरळ नाटक आहे. आणि एवढ्या लवकर काय जायला लागते? 27 तारखेचा बारसा आहे ना. तो उभ्या बारशाला जाऊन उभ्या वापस बी येऊ शकते ना. एवढ्या लवकर काय जायची गरज आहे? काय जायची गरज आहे? मला माहिती आहे ना तिला काऊन जायची गरज आहे. तर तिला असं वाटते आता महिना देणार आहे बापा. लय कामं होतील घरात नाही. तिची जीवार येते मा पोरीचं करायची. मा पोरी एवढं जायते ते. मग तिला असं वाटलं की बा मी म्हणतो की माझ्या बहिणीच्या पोरीचा बारसा आहे म्हणून मी 2-3 दिवस पहिलेच जातो. म्हणून ते बरोबर तिनं आयडियाने इथून जायची प्लॅनिंग केलेली आहे. जाय माहिती जाय. माझी पोरगी काही तुझ्या भरोशावर नाही आहे. माझ्या हात जिंदाबाद आहे. मा पोरीचं मी करू शकतो. जाय तू, जाय बापा जाय. तू या काही माता नाही आहे माझी पोरगी. माझ्या पोरीचं मी करू शकतो. सक्षम माझ्या पोरीचं मी करायला. तुझ्या बायकोला म्हणा तिच्या काही माता नाही आहे माझी पोरगी. माझ्या पोरीचं मी करू शकतो. आतापर्यंत तुझी बायको नव्हती या घरात तर माझी पोरगी येत होती तर माझ्या पोरीचं मिस करत होती. काही तुझी बायको नव्हती येत करायला. पण शोभलं नाही त्या बायकोचं. शोभलं नाही. माझी पोरगी येणार आहे म्हणून ते आपल्या माहेरी चालली पाहून. शोभलं नाही त्या बायकोचं. मला त्या गोष्टीचं सगळ्यात जास्त दुःख आहे की मा पोरगा बी तसाच विचार करते तिच्यासारखा. निरा आपल्या बायकोचं लागते तिले. आपल्या मायचं बहिणीचं काही घेणदेण नाही दिलं, काही घेणदेण नाही आहे. वा रे वा. असा कसा पोरगा आहेस रे, असा कसा भाऊ आहेस रे तू. आपली बहीण येणार आहे म्हणून आपल्या बायकोला तिच्या माहेरी नेऊन सोडू राहिला. तुला काही वाटत नाही का आपल्या बहिणीचं रे? आई आजी, तुम्ही जास्त विचार करू राहिल्या. दोघ जणी लय विचार करू राहिल्या तुम्ही. अशी काही गोष्ट नाही आहे. मलाही माहित नव्हतं ना, कंचनला माहित होतं की रजनीताई येणार आहे म्हणून. माहित असतं ना मला तर मी तिला पहिलेच म्हटलं असतं काही जाऊ नको, माझी बहीण येणार आहे. आपण 27 तारखेला उभ्या जाऊ बारशाले. बारसं करून आपल्या घरी वापस येऊन जाऊ. मी पहिलेच म्हटलं असतं तिला. मला माहित नव्हतं रजनीताई येऊ राहिली म्हणून. राहू दे रे बापा, राहू दे. एवढं नाटक नको करू माझ्यासमोर. नाटक नको करू. बायकोला जायचं आहे, खुशीने तिला घेऊन जा. तिच्या मायबापाची येतो खुशीने घेऊन जा. मला काही नाही करायला लागत. माझी पोरगी काही तुझ्या आणि तुझ्या बायकोच्या माता नाही आहे बापा. मला वाटलंच होतं मला कंचन असं काहीतरी करीन म्हणून वाटलंच होतं. आणि बरोबर तसंच झालं. पण तू बी तिच्या प्लॅनमध्ये सामील होऊन गेला. तू बी झाला तिच्या प्लॅनमध्ये सामील. आई कुठला प्लॅन? कोणाचा प्लॅन? आम्हाला याच्यातलं काहीच माहित नाही आहे. आणि तू फालतू बोलू राहिली. ती बोलू राहिली फालतूच्या तुम्ही. मग नाही तर काय, मला याच्यातलं काही माहिती नाही. मला कंचननं जसं म्हटलं मी तसं तुला म्हटलं. कंचनला ही गोष्ट माहित नव्हती. जर तिला माहित असते ही गोष्ट की रजनीताई येऊ राहिली तर तिनंच मला म्हटलं नसतं. लय भरोसा आहे तुला त्या बायकोवर. लय भरोसा आहे. माय एवढ्या वेळची सांगू राहिली माझ्या एका गोष्टीवर तुला भरोसा नाही आहे. आणि कालच्या आलेल्या त्या बायकोवर तुला भरोसा आहे. भरोसाची गोष्ट नाही आई. भरोसाची गोष्ट नाही आहे. भरोसा तर माझ्या तुझ्यावर बी आहे आणि तिच्यावर बी आहे. मी फक्त तुला एवढं म्हणून राहिलो की कंचनला काहीच माहित नव्हतं रजनीताई येऊ राहिली का काही ना. मला माहित होतं आणि तुला मला बोलूच राहिली. माझ्या ऐकूही नाही राहिली. बाई माझ्या ना हे दोघं मायले का भांडण करू राहिले. अक्षयजी, आत्या तुम्ही दोघं जण भांडण नका करू तुम्ही. आत्या तुम्हाला असं वाटत आहे ना की रजनीताई येऊ राहिली म्हणूनच मी माय बापाची इथं चालली. पण असं काही नाही आहे. मी त्याच्या कारणाच्या नाही चालली. मला माहित नव्हतं त्या येऊ राहिल्या म्हणून. मग गोष्टीवर तुम्ही यकीन करा. आणि अक्षयजीला याच्या बाबत काहीच माहिती नाही आहे. मीनं जेवढं म्हटलं त्याला तेवढी गोष्ट ते तुम्हाला सांगू राहिले. त्यालाही माहित नव्हतं की रजनीताई येऊ राहिली म्हणून. ना मला माहित होतं. नाहीतर जायची गोष्ट आम्ही केलीच नसते तुमच्यासमोर. तुम्हाला असं वाटत आहे ना रजनीताई येऊ राहिली म्हणून मी चालली. मी नाही जात ना माहेरी. नाही जात मी. पण तुम्ही दोघं मायला का भांडणं नका करू. नाही जात मी माहेरी. नाही जात. तुम्ही टेन्शन नका घेऊ. इथंच थांबतो मी. कंचन थांब ना. भांडणं नका करू तुम्ही. भांडणं नका करू प्लीज. नाही नाटकच आहे बापा हिचे तर. लय नाटक बाजाय ना. आता नवऱ्यासमोर दाखवीन नाही का पामावर किती अत्याचार उरायले. महिना देणार आहे तर पामाला कसं इथं थांबून घेतलं असं दाखवणार नाही का? आता नवऱ्यासमोर नाटक नाही करीन का? पामी किती चांगली आहोत. तुमची बहीण येऊ राहिली म्हणून मी माहेरी नाही चालली. लय हुशार आहे बाई ते. लय हुशार आहे. जिथून आपली सोच खतम होते ना तिथून तिची सोच चालू होते. पण नाही करत. लय नाटकं करते पण. कंचन काय हा बी गेला आता आपल्या बायकोच्या मागं. तो तर आहेच नाही बाई बायकोच्या कानाखालचा. जसं बायकोनं म्हटलं तसं ऐकते. बायकोच्या होले हो लावते. आता सांगीन ना ते त्याला की तुमची बहीण येऊ राहिली म्हणून तुमची माय मला जाऊ नाही देऊ राहिली माहेरी. आता काय करू आई मी? जाऊ दे नाही देतील तिच्या माहेरी. नाही तर ते सराईला सांगन महिना देऊ राहिली होती म्हणून मा सासून मला येऊ नाही दिलं. पण आई 27 तारखेचं बारसानं उभ्या जाऊन येऊ बी शकते ना ते. आई चालाक आहे ते. तिची चालाकी आहे नाही. माई पोरगी येऊ राहिली म्हणून ते तिच्या माहेरी चालली ना. मला माहिती आहे बाई ही गोष्ट. तुला माहिती आहे पण कोणी यकीन नाही करत आपल्या गोष्टीवर. मग आता काय करू मी? थांब जाऊन पाहतो मी काय सांगते आपल्या नवऱ्याला तर. आणि बोलून बी येतो तिच्यासोबत. बरं आहे काय म्हणते ते तर. लस नाटकं करते बापा. लस नाटकं करते.